लग्नाची पिढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पिंकीने मधूला स्वयंपाक करण्यासाठी पाठवलं आहे. तिने पदार्थाची फर्माईशच सांगितलेली आहे. पण मधू मात्र जाण्यास तयार नाही आहे. आपण कसल्याही प्रकारची फर्माईश पूर्ण करणार नाही असं ती सांगत आहे. पण पिंकीने मात्र तिला वेगवेगळे पदार्थ सांगितलेले आहेत. पण इकडे ऋतुजा मात्र जाम खुश झालेली आहे. एक तर आपल्याला काम करावं लागणार नाही आणि आयतं खायला मिळणार या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. मधूला असं वाटतंय की आता शकुंतला तरी काही बोलेल, पण शकुंतला मूग गिळून गप्प बसलेली आहे. पिंकी जे काही बोलते ते सगळं तुला ऐकावं लागेल असंच त्यांनी मधूला सांगितलेलं आहे. आता पिंकी उठते आणि म्हणते की आपली जेवणाची वेळ झाली की आपल्याला सगळं रेडी पाहिजे. आपण जास्त काय बोलणार नाही. जर झालं नाही तर मग मात्र काही खरं नाही असं म्हणून ती निघून जाते. मधू मात्र आता चिडलेली असते आणि ती राघवकडे येऊन म्हणते की राघव, तुला कळते का ही पिंकी आपल्या घरच्यांशी कसं वागत आहे ते? मला आता काय करावं ते कळत नाहीये. मला काम करण्याची अजिबात इच्छा नाहीये. पण राघव मात्र मधूकडं बघत देखील नाही. तिला निग्लेक्ट करतो आणि म्हणतो की माझ्या मात्र डोक्यामध्ये दुसराच विचार चालू आहे. आत्ता ती कृष्णा कुठे असेल? कृष्णा आणि पिंकी एकमेकीला भेटल्या कुठं? पिंकी साताऱ्याची आणि कृष्णा पुण्याची. मग दोघीजणी कसं काय एकमेकीच्या मैत्रिणी? दोघी एकमेकांना कोणत्या गावामध्ये भेटल्या असतील? एक चोर, एक आमदार या मैत्रिणी असू शकत नाहीत असं मला वाटतं. यांची भेट कशी कोठे झाली याच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे. राघवच्या या प्रश्नाची उत्तरं खरोखरच शकुंतलाला देखील सापडत नाहीयेत. शकुंतला देखील याच गोष्टीचा विचार करत असते, की खरंच ही कृष्णा आणि पिंकी एकमेकींच्या मैत्रिणी कशा? त्याचबरोबर रुक्मिणीला देखील हा प्रश्न पडलेला आहे. राघवच्या प्रश्नावर सर्वजण सिरियस झालेले आहेत. कृष्णा आणि पिंकी एकमेकीच्या मैत्रिणी कशा? या गोष्टीचा धागादोरा शोधणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला कळेल, की कृष्णा नक्की कोठे गेलेली आहे. तर इकडे आता स्वयंपाकाला मधूने सुरुवात केलेली असते. शेवटी तिला स्वयंपाक करावाच लागतो. पण या गोष्टीचा आनंद ऋतुजा आणि रेश्मा यांना मात्र खूप झालेला आहे. आज आपल्याला जरासुद्धा काम करावं लागणार नाही या गोष्टीचा आनंद झाला आहे. आणि तेवढ्यात पिंकी त्यांच्या जवळ येऊन बसते. पिंकी येऊन बसते ती नेमकी रुक्मिणीच्या खुर्चीवर आणि त्यामुळं रेश्मा तिला समजावून सांगते की या खुर्चीवर अजिबात बसू नको, कारण ही खुर्ची रुक्मिणींची आहे आणि त्यांना जर का समजलं की तू बसलेली आहे तर मग तुझं काही खरं नाही. तेव्हा पिंकी म्हणते, "असं आहे का? बरं थांबा, चुकलं माझं. आता मी उठते." असं म्हणून पिंकी उठते आणि परत एकदा त्या खुर्चीवर बसते आणि म्हणते, "तुम्हाला काय वाटलं तुमच्या रुक्मिणींना मी काय घाबरते का? त्यांच्यासमोर मी इथंच बसणार आणि इथंच जेवण करणार. मला पण बघायचं त्या काय करतायत आता." तेव्हा तिला ऋतुजा समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, "उगाच का भांडणं काढतेस? उठ, नाहीतर त्या आल्या ना की जोरात भांडण लागणार आहे." आणि तेवढ्यात रुक्मिणी तेथे पोहोचलेली आहे. रुक्मिणी पाहते की पिंकी तिच्या खुर्चीवर बसलेली आहे. तेव्हा रुक्मिणी देखील चिडते आणि तिच्याजवळ येऊन म्हणते, "आत्ताच्या आत्ता तू माझ्या खुर्चीवरून उठायचं आहे, अन्यथा माझ्या वाईट कोणी नाही, लक्षात ठेव." पिंकी रुक्मिणीचं ऐकते आणि ड्रामा करायला सुरुवात करते. "हाय ये मजबुरी देखो, अब हमें यहाँ से उठाएंगे." असा डायलॉग मारून पिंकी मात्र तेथून उठत नसते. पिंकी मोठमोठ्यानं बोलायला लागते आणि म्हणते की मला आता तुम्ही या जागेवरून उठवणार का? पण कोणाची हिंमत आहे मला तेच बघायचंय. मी या खुर्चीवरून अजिबात उठणार नाहीये आणि हे सगळे भोग तुम्हाला भोगावेच लागतील, कारण कृष्णा हे सगळं करून गेलेले आहे. त्यामुळं मी कोणाचंही ऐकणार नाहीये. तेव्हा ऋतुजा आणि रेश्मा रुक्मिणीला सांगतात की आता हिच्या नादी लागायला नको आणि त्यापेक्षा आपणच नंतर जेवूया. तिला आत्ता जेवायचं आहे ना तर जेवू द्या असं म्हणून ऋतुजा आणि रेश्मा देखील उठतात आणि हिचं जेवण झाल्यानंतर आपण सगळे जेवायला बसू असं ठरवतात. आता मधूने पिंकीसाठी वेगवेगळे पदार्थ आणलेले असतात. पिंकी मधूला म्हणते की हे सगळे पदार्थ मला तूच वाढायचे. मग मधू सगळे पदार्थ वाढते. आता रेश्मा आणि ऋतुजा एकमेकाच्या तोंडाकडे पाहत असतात. आपल्याला आत्ता जेवायला मिळणार नाही या गोष्टीचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतं. पण पिंकी मात्र आता व्यवस्थित बसलेली आहे आणि मधूला म्हणते की पटापट मला सगळे पदार्थ वाढायचे. पिंकीने तिच्या फर्माईशीप्रमाणे सर्व पदार्थ मधूकडून बनवून घेतलेले असतात आणि मधू पण एक एक पदार्थ तिच्या ताटामध्ये वाढत असते. ऋतुजा आणि रेश्मा त्या पदार्थाकडं एकटक नुसतं पाहत असतात आणि आता पिंकीने जेवायला सुरुवात केलेली असते.
पिंकी एक एक पदार्थ पटापट पटापट खायला सुरुवात करते. केलेल्या पदार्थातील सर्व पदार्थ तिने वाढून घेतलेले असतात आणि ती एकदम फास्ट आणि भरभर जेवत असते. पिंकीचा स्पीड पाहून ऋतुजा आणि रेश्मा तिच्याकडे पाहतच राहतात, तर रुक्मिणीला मात्र ही कोणतरी हावरट बाई आहे अशाच प्रकारे तिने चेहरा केलेला असतो. पण पिंकी मात्र भराभर भराभर सर्व पदार्थ खायला सुरुवात करते. सर्व खाऊन झाल्यानंतर एक एक गुलाबजामुनसुद्धा ती खाऊन टाकते आणि सगळे गुलाबजाम देखील संपवून टाकते. तिचा तो स्पीड बघून रुक्मिणीला तर ते अगदी न बघावं असंच झालेलं असतं. पण पिंकीने मात्र सगळं जेवण फस्त करून टाकलेलं असतं आणि त्यामुळे ऋतुजा आणि रेश्मा ह्या एकमेकीच्या तोंडाकडे बघतच राहतात. ऋतुजाचा तर चेहराच पडलेला असतो, कारण तिला वाटत असतं आता आपल्याला गुलाबजाम, भजी वगैरे खायला मिळतील, पण पिंकीने मात्र सगळं खाऊन ढेकर देऊन त्यांच्याकडं पाहत बसलेले असते. थोड्याच वेळामध्ये पिंकीने सर्व काही पदार्थ फस्त करून टाकलेले असतात आणि सर्व भांडी आता मोकळी पडलेली असतात. तेव्हा ऋतुजा तिला म्हणते, "सगळं खाऊन टाकलंस तू? अगं आमचा थोडासा विचार तरी करायचा. आता सगळं मोकळं होऊन बसलं. आता स्वयंपाक कोण करणार? सगळंच्या सगळं कसं काय खाऊ शकते तू? तू ना विचित्र बाई आहेस." असं ती पिंकीला म्हणते. तेव्हा पिंकी म्हणते, "मला जेवढी भूक लागते ना, तेवढी मी खात असते. मागच्यांना मिळतंय का नाही मिळतंय याचा विचार करायची मला काही गरज नाहीये आणि हे सगळं तुमच्या कृष्णामुळं होतंय, ही गोष्ट लक्षात ठेवा." आता ऋतुजा म्हणते, "मला भूक लागली आहे. आता मी काय करायचं?" पिंकी म्हणते, "तुमची नोकर आहे की तुमच्याजवळ? सांगा ना तिला, अजून बनवेल की ती?" आणि ती मधूकडं पाहत असते. मधू मात्र खूपच चिडलेली असते आणि आता आपण स्वयंपाक करणार नाही असंच ती सुचवत असते. आता या सगळ्याचं उत्तर तुम्ही कृष्णाला मागा, असं पिंकी त्यांना सांगते. कारण हे सगळं त्या कृष्णामुळं घडतंय. माझा यात काहीच दोष नाहीये. कृष्णा जर का इथं आली नसती किंवा कृष्णा जर का माझ्या नवऱ्याला घेऊन पळून गेली नसती, तर मी इथं आले नसते आणि तुम्हाला मी काहीच त्रास दिला नसता. पण आता तुमचा त्रास मला सहन होत नाही, पण तो देणं गरजेचं आहे, कारण कृष्णा माझ्या धनींना घेऊन गेलेले आहे. रुक्मिणी मात्र चिडलेली असते, पण आता पिंकीच्या बरोबर वाद घालण्याची तिची अजिबात इच्छा नसते, म्हणून रुक्मिणी शांत बसलेली असते. पिंकी म्हणते, "आता माझी झोपण्याची वेळ झालेली आहे, त्यामुळं मी निघून चाललेली आहे. तुम्हाला जे काय खायचं असेल ते खा. खरं तर कृष्णाने माझ्या स्वप्नांचा विस्कूट करून टाकलेला आहे, त्यामुळे मला झोप तरी लागणार आहे की नाही मला माहिती नाही. माझं स्वप्न होतं माझ्या धनींबरोबर राहायचं, त्यांच्याबरोबर मस्त रोमान्स करायचं, पण ते स्वप्न काय माझं पूर्ण होत नाही. आता जोपर्यंत कृष्णा इथं येत नाही आणि माझ्या धनींना माघारी देत नाही, तोपर्यंत मी काही झोपू शकणार नाही." असं म्हणून आता पिंकी झोपायला निघून गेलेली असते. पिंकी चाललेली पाहून रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा यांना खूपच आनंद झालेला असतो. कारण आता पिंकी गेल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा छान काहीतरी खायला मिळेल असा विचार त्यांनी केलेला असतो. आता पिंकी त्वरित स्वयंपाकघरातून बाहेर निघून जाते आणि रुक्मिणी, रेश्मा, ऋतुजा आणि मधू आता किचनमध्ये थांबलेले आहेत. आता स्वयंपाकाचं काय करायचं असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढं पडलेला आहे. ऋतुजा मधूकडं पाहते, पण मधू म्हणते, की "मी आता अजिबात स्वयंपाक करणार नाही. मी कंटाळून गेलेले आहे. त्यामुळं मला असं वाटतंय आता मी काहीच करू नये." तेव्हा रेश्मा म्हणते, "आपण बाहेरून काही मागवूया का?" रुक्मिणी म्हणते, की "बाहेरचं नको." तेव्हा रुक्मिणीला ऋतुजा सांगते, की "अहो आता स्वयंपाक करणं शक्य नाहीये. आपण थोडंसं बाहेरचं मागवूया ना." मग मात्र रुक्मिणीलाही पटतं, की आता स्वयंपाक करणं शक्य नाहीये, तर थोडंसं काही बाहेरचं मागवायचं असेल तर मागवा. पण ते कोण मागवणार? तेव्हा मधू म्हणते, की "मी मागवते. पण माझा फोन आतमध्ये आहे. मला फोन पाहावा लागेल आणि मगच मी सगळं काही ऑर्डर करू शकेल." असं म्हणून मधू आता किचनमधून निघून गेलेली असते. तर इकडे पिंकी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि झालेली सगळी हकीकत गोदाला फोन करून सांगत असते, की कशाप्रकारे आपण मधूला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे आणि कशाप्रकारे तिने आपल्यासाठी गरमागरम छान पदार्थ बनवले. आपण ते सगळे फस्त करून टाकले आणि कोणाला काहीसुद्धा ठेवलं नाही. गोदा हे सगळं ऐकते, तेव्हा ती एकदम खुश होते. गोदा म्हणते, "असंच तुला तिथं राहायचं आहे." पिंकी म्हणते, "तू इथली काहीसुद्धा काळजी करू नको. तुम्ही तिकडची काळजी करा आणि सावीला लवकरात लवकर शोधून इकडं घेऊन या. जेव्हा तुम्ही सावीला घेऊन याल ना, तेव्हा मधूचा चेहरा कसा झाला असेल ना, तो मला बघायचा आहे." गोदा म्हणते, "तू काही काळजी करू नको. इकडं मी जबरदस्त मिशनवर काम करत आहोत. लवकरच सावी आपल्याला मिळेल. पण खरं तर मला तुझीच काळजी वाटते, कारण ते रत्नपारखी दिसतायत तेवढे त्यांना हलक्यात घेऊ नको.
कारण तू आता राघवला चॅलेंज केलेलं आहे आणि त्यामुळं राघव 7 दिवसाच्या आत कृष्णाला शोधण्याचं चॅलेंज पूर्ण करू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा पिंकी म्हणते, की 7 दिवस ते बाहेरच पडणार नाहीत याची काळजी देखील पिंकी घेणार आहे. 7 दिवस ते बाहेर पडले नाहीत, तर 7 दिवसामध्ये ते कसं सिंधूला माघारी आणणार आहेत तेच मला सांग. तेव्हा गोदा म्हणते, "मग तू काय करणार आहे?" पिंकी म्हणते, "मी काय करणार आहे तू बघ, मात्र मी राघवला घराच्या बाहेर पडून देणार नाहीये." तेव्हा गोदा देखील खुश होते आणि म्हणते, "तुझे एक-एक प्लॅन आहेत ना, अगदी पाहण्यासारखे आणि ऐकण्यासारखे असणार आहेत. तिथं तुझी जी गंमत चालली ना, खरं तर ती मला पाहू वाटते, पण आता सध्या सावीला शोधणं गरजेचं आहे." पिंकी बोलत असते तेव्हा तिला जाणवतं की तिचं बोलणं कोणतरी बाहेरून ऐकत आहे आणि पिंकी एकदम विषय बदलते आणि म्हणते की या लोकांनी माझ्या नाकी नव आणलेलं आहे आणि ती कृष्णा पळून गेले ना त्यामुळं तर माझं डोकं उठलेलं आहे. आता मला इथं कसं राहावं ते कळलं नाही आणि ती कृष्णा कधी येईल असा विचार मी करते. ती कृष्णा मला सापडू दे, मग मी तिच्याकडं बघते, असा ते विषय बदलून मुद्दाम बोलत असते आणि हळूच जाऊन दरवाजा उघडते आणि तिला समजतं की बाहेर मधू आहे आणि ते आपलं बोलणं चोरून ऐकत आहेत. मधूला ती भरभर ओढत आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते की "काय, माझं बोलणं ऐकायसाठी इथे येऊन थांबली आहे का?" तेव्हा मधू म्हणते, "तुझं बोलणं कशाला ऐकू मी? मला काय करायचं तुझं बोलणं ऐकून? मी माझा मोबाईल शोधायला आले होते आणि तेव्हा मी अचानक आतमध्ये येत होते, तेव्हा मला समजलं की तू बोलतेस म्हणून मी थांबले होते." पिंकी म्हणते, "तू काय मला वेडी समजते का? मला सगळं कळतंय. असले धंदे माझ्याबरोबर अजिबात करायचे नाहीयेत. आत्ताची गोष्ट मी सहन करते, पण परत जर का असं तू केलंस, तर माझी एवढी वाईट बाई कोण नाहीये तुला माहीत असेल. आणि तुझी बेस्टी आहे ना शकुंतला, तिला विचारलंस ना तू, की ही पिंकी कसली आहे ते? बघितलं ना तुझी शकुंतला कशी मूग गिळून गप्प बसली होती माझ्यासमोर, त्यावरून मी किती खतरनाक आहे हे तुझ्या लक्षात आलं असेल. आणि जर लक्षात आलं नसेल, तर तुला लक्षात आणून द्यायला मला काही वेळ लागणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. माझा नाद करू नको, असं ती मधूला सांगत असते. तर इकडे ऋषभ आणि राघव एकमेकाशी बोलत बसलेले असतात. राघव ऋषभला सांगतो, की "तू त्या कृष्णाचं ऐकण्याची काही गरज नव्हती. कृष्णाचं ऐकल्यामुळे तुझा आणि रेश्माचा डिव्होर्स झालेला आहे." ऋषभ देखील चिंतातूर झालेला असतो आणि तो म्हणतो, "खरंच मला असं वाटलं नव्हतं, की आमचा ती डिव्होर्स करून टाकेल. कारण वटपौर्णिमेच्या दिवशी तिने मला आयडिया दिली होती आणि मी त्यासाठीच पूजेला तेथे आलेलो होतो. पण आता तिने आमच्या दोघांच्या सह्या घेतल्या, आमचा डिव्होर्स करून टाकला आणि ती आता गायब झालेली आहे. आता रेश्माला माझ्याबद्दल काय वाटत असेल याचा प्रश्न मला पडलेला आहे." तेव्हा राघव म्हणतो, की "खरंच तू असं करायला नाही पाहिजे होतं. आता त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये खूप अंतर वाढलेलं आहे." ऋषभ म्हणतो, "दादा आता तूच काहीतरी कर आणि मला आणि रेश्माला पुन्हा एकदा एकत्र आण." तेव्हा राघव म्हणतो, "आता सध्या कृष्णाला शोधणं गरजेचं आहे. कारण कृष्णा कुठे गेले ते काहीच कळत नाहीये. ते पण आई-बाबा लवकर माघारी येण्याच्या आतमध्ये. कारण आई जर का आली आणि तिला समजलं, की कृष्णा घरामध्ये नाहीये, तर पुन्हा एकदा तिची तब्येत खराब होणार आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे." ऋषभ देखील या गोष्टीवर ठाम झालेला असतो, की अगोदर कृष्णाला शोधणं गरजेचं आहे. पण ही कृष्ण कुठे गेले असेल असा प्रश्न ऋषभ राघवला करतो. तेव्हा राघव म्हणतो, की "मलाच कळना गेलंय, की अचानक कृष्णा कुठे गायब होते आणि परत माघारी कुठून येते. नक्की तिला कुठं शोधलं पाहिजे आणि ती कशासाठी जाते ना हेच कळत नाहीये. त्याचबरोबर या दोघींचं काय कनेक्शन आहे ते देखील आपल्याला शोधलं पाहिजे. या दोघींचं कनेक्शन जर का आपण शोधू शकलो, तर नक्कीच आपण कृष्णापर्यंत पोहोचू शकेल, असं राघवला ठामपणे वाटत असतं. ऋषभ त्याला म्हणतो, की "काही मदत लागणार असेल तर मला सांग, मी मदत करायला तयार आहे. पण एक लक्षात ठेव, तुला मला आणि रेश्माला एकत्र आणायचंय, हे पण काम तुझ्याकडंच आहे." तेव्हा राघवला गोदाशी बोललेलं आठवत असतं. मागं राघव आणि गोदा एकमेकांशी बोलत असतात आणि राघव गोदाला सांगत असतो, की "तुमची ही मैत्रीण आहे ना कृष्णा, तिला कसं वागावं ते अजिबात कळत नाहीये. मी तिला घरामध्ये आणलेलं आहे, ते म्हणजे फक्त माझ्या आईसाठी आणलेलं आहे. पण ती माझ्या घरातल्या इतर सदस्यांशी नीट बोलत नाहीये. कोणाला फडफड म्हणते, तर कोणाला बदकुली म्हणते. असं बोलणं बरोबर आहे का? मला ते अजिबात पटत नाही. त्यामुळे कृष्णाला तुम्ही जरा नीट समजावून सांगा, की तिला घरात कसं वागलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे." तेव्हा गोदाने त्याला शांत बसवून, पाणी देऊन सांगितलेलं असतं, की "कृष्णा कशी आहे ना, ते सगळं मला माहीत आहे. तिने काम कसं करायचं हे मला चांगलं माहीत आहे आणि ती व्यवस्थित काम करेल याची काळजी मी घेईल. तुम्ही काहीही काळजी करू नका. कृष्णा तुमच्या आईशी व्यवस्थित वागेल." त्याचबरोबर गोदाने तिचा भूतकाळ देखील सांगितलेला असतो. कृष्णा आणि तिचे आई-वडील एकदा देवदर्शनाला चाललेले होते आणि देवदर्शनाला जात असताना तिच्या आई-वडिलांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये आई-वडील गेले.
तर कृष्णा फक्त राहिली आणि तेव्हा मी तिचा सांभाळ केला. मी तिची मावशी होते, पण मी तिची आई झाले आणि लहानपणापासून मी तिला सांभाळले. या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्याकडे 4 पैसे नव्हते म्हणून मला चोरी देखील करावी लागली, पण मी कधीही कृष्णाला अंतर दिलं नाही. कृष्णा माझ्या मुलीसारखी आहे आणि ती कशी आहे ते मला अगदी चांगलं माहीत आहे. त्यामुळं तुम्ही काहीच काळजी करू नका. त्याचबरोबर कृष्णा ही मूळची गडचिरोलीची आहे असं देखील तिने राघवला सांगितलेलं असतं आणि कृष्णाची ही सगळी हिस्ट्री ऐकल्यानंतर राघवला देखील विश्वास पटलेला असतो, की लहानपणापासून अन्याय झालेली कृष्णा कदाचित समाजाचा वाईट अनुभव आल्यामुळेच सर्वांना असं बोलत असेल. त्यामुळं राघवने तो विषय सोडून दिलेला असतो, की कृष्णा कोणाला बदकुली म्हणते, तर कोणाला फडफड म्हणते. पण त्याच वेळेस राघवच्या लक्षात आलेलं असतं, की कृष्णाचा भूतकाळ हा गडचिरोलीमध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे आता गडचिरोली हे गाव आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. गोदाने राघवला शब्द दिलेला असतो, की कृष्णा तुमच्या आईशी नीट वागेलच आणि तिची तब्येत चांगली करण्याचा ती नक्कीच प्रयत्न करेल. पण बाकीच्या लोकांशी ती कसं वागेल याबाबत मात्र मी तिच्यावर कंट्रोल ठेवू शकत नाही, असं देखील तिने राघवला सांगितलेलं असतं. राघव आता ऋषभशी बोलत आहे आणि तो सांगतोय, की कृष्णाचा भूतकाळ गडचिरोलीत गेलेला आहे, म्हणजे कृष्णा आत्तासुद्धा गडचिरोलीलाच असू शकते. त्यामुळे तिकडं जाणं गरजेचं आहे आणि तेवढ्यात पिंकी मधूचा हात धरून राघवकडे आलेले आहे आणि राघव गडचिरोलीला जाणार आहे हे शब्द आता पिंकीच्या कानावर पडलेले असतात आणि पिंकी राघवला सांगते, की कोणीही कुठेही जाणार नाही, कारण या घरामध्ये माझ्यावर अन्याय होतोय, तो अन्याय अगोदर दूर केला पाहिजे, तरच तुम्हाला मी बाहेर सोडणार आहे. आणि राघव विचारतो, काय झालं? तेव्हा ती मधूबद्दलचं सर्व काही सांगते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की पिंकीने स्वतःची व्यथा राघवच्या समोर मांडलेली आहे. ती म्हणजे ही मधू आहे ना, तिने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो पण माझ्या अंघोळीच्या पाण्यामध्ये करंट सोडून. तेव्हा मधू म्हणते, की मी असं काहीच केलेलं नाहीये. पिंकी म्हणते, "तू काय मला मूर्ख समजते का? तू माझ्या जीवावर उठलेले आहेस आणि मी स्वतः पाहिलेलं आहे त्या पाण्यामध्ये करंट सोडताना. पण मी काही साधी नाहीये, लक्षात ठेव. तुझे सगळे प्लॅन मला समजतात. त्यामुळं मी तुला सापडणार नाही आणि तू मला मारू शकणार नाहीस, ही गोष्ट लक्षात ठेव." राघव देखील पिंकीला म्हणत असतो, की तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करू शकत नाही. तेव्हा पिंकी सांगते, "हा बिनबुडाचा आरोप नाहीये. मी स्वतः या बाईला करंट सोडताना पाहिलेलं आहे." आणि तेव्हा मधूचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. प्रत्येक प्लॅन करणारी मधू मात्र पिंकीच्या समोर तोंडावर पडलेलीच आपल्याला पाहायला मिळते आहे. असाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.